सन्मान करायचा आहे. सारांश 11 संघाचे संघमालक संकेतदादा चांदेवडे यांचा संघ होता. सुरेख कामगिरी त्यांच्या संघाने मित्रांनो पाहिली, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. आपला संघ खूप चांगल्या रीतीने खेळला, आपले आभार व्यक्त करतो. त्यानंतर पवन रायडर्स संघाचे संघमालक चांदवलीचे राजे आमचे मित्र आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम करणारे, क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारे आमचे महेश दादा आंबेकर पवन रायडर्सचे मालक यांचा सन्मान केला जाईल. मी संदीप दादा मांजरेकर यांना विनंती करतोय, आपण महेश दादा आंबेकर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर जिजा स्पोर्ट्स अनिकेत खांबे आणि संजय आगिवले यांचा संघ आहे. मी रमेशजी भेकरे यांना विनंती करतोय की आपण जिजा स्पोर्ट्स संघाचे सर्व आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी टीम बांधणी केली त्याचे रमेशजी भेकरे यांना सन्मानित केलं जातं. जिजा स्पोर्ट्स संघाचे सहकारी आणि एक सदस्य म्हणून मी विनंती करतोय उमर मुकादम यांना आपण रमेशदादा भेकरे यांचा सन्मान करायचा आहे. जिजा स्पोर्ट्स अनिकेत खांबे संजय आगिवले यांच्या संघाचा सन्मान केला जातोय उमरदादा मुकादम यांच्या हस्ते. पहा मित्रांनो, या अगोदरचा दुसरा सेमीफायनलचा सामना झाला आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. सामनावीराचा पुरस्कार साहिल आपण या आपल्या सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर रवींद्रदादा रामाणे यांच्या माध्यमातून साहिल याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक वाहन झालं होतं. रवींद्रदादा रामाणे यांच्यामध्ये 500 रुपये आणि त्यानंतर त्यांना सन्मानित केलं जाईल. रवींद्रदादा रामाणे आपल्या हस्ते साहिल याला आपण सन्मानित करायचं. या साहिल आपण या आपला सामन्यावरचा पुरस्कार घ्यायचा आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं काय फलंदाजी केली होती आणि फलंदाजीच्या माध्यमातून आपण सामन्यावरचा पुरस्कार पटकावला आहे. यस 3 षटकारासाठी साहिल याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर पहा मित्रांनो, अनेक बक्षिसं होती. फ्रुटी आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉल पावडर आहे, बॅट आहे, त्यानंतर बॅट कव्हर आहे. श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून सँडो आहे. आणि खऱ्या अर्थानं पहा या स्पर्धेमध्ये एक जवळजवळ 10 बक्षिसं मित्रांनो आहेत. बिस्किट आहे, पार्लेजी, गार्ड आहे आणि नक्कीच फलंदाजी सुद्धा चांदी होती. सामनावीराचा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांचा सुद्धा आज दिवस चांगला असणार आहे. आणि यानंतर पहा मित्रांनो, या अंतिम सामन्यात खऱ्या अर्थानं कलात्मक स्ट्रोक, कलात्मक फटके सजवून ज्याने आपल्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात सामना जिंकून दिलाय आणि अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तवसाळगावचा सुपुत्र दीपक वाघे यांच्याकडे. दीपक वाघे या, मी विनंती करतोय सुनीलजी ठोंबरे सरांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सुनीलजी ठोंबरे आणि त्यानंतर संदेश कातळकर यांना मी विनंती करतो आपण बॅट द्यायचे. यस पहा या ठिकाणी दीपकदादा वाघे यांच्याकडून मित्रांनो आपल्याला एक माहिती आली की जरी मी या अंतिम सामन्यामध्ये माझी खेळी, माझी फलंदाजी जरी सुरेख झाली असली तरी खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी चेतन चॅम्पियन संघाच्या फलंदाजांना नाचवलं. म्हणजेच आरू आणि सिद्धेश यांना त्यांच्या माध्यमातून पुरस्कार प्रदान केला जातोय. आपला पुरस्कार दुसऱ्याला प्रदान करणं हे खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील एक मोठं योगदान असतं. आणि पहा मित्रांनो, आरू, आर्यन आणि सिद्धू आपण त्वरित या, आपल्याला दीपकदादा वाघे यांच्याकडून डेलिगेट केलं जात आहे. खऱ्या अर्थानं पहा मित्रांनो, स्पोर्ट्समॅनशिप काय असते, एक क्रिकेटर दुसऱ्या क्रिकेटरचं मित्रांनो या ठिकाणी योगदान काय असतं हे जाणतो. आणि खऱ्या अर्थानं पहा आर्यन आणि सिद्धेश याला मित्रांनो या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे सुनीलजी ठोंबरे आणि दीपक वाघे यांच्यामध्ये. धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान सकाळच्या सत्रापासून मित्रांनो स्कोररची भूमिका ज्यांनी पाहिली असे नरेश मते आणि ऋषिकेश मास्कर यांना कृपया आपण या आपला सन्मान केला जाईल. उत्तमरित्या स्कोररची भूमिका पाहिली.
नरेश मते आणि ऋषिकेश मास्कर. ऋषिकेश मास्कर, तर ठीक आहे, ऋषिकेश नाही आहे कदाचित, पण तो नरेश मते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. सकाळच्या उत्तम सहकार्य लाभलंय. त्यानंतर सकाळच्या सत्रात अंपायरची पंचांची भूमिका महत्त्वाची असते आणि या पंचांच्या भूमिकेत रमेशजी बेकरे, अविनाश शेत्रे, विशू पाटेकर, अक्षय शिंदे, विजू मोरे, नितेश ठोंबरे, रोशन चाळके आणि दीपक वाघे. आपण या आपला सामूहिक सन्मान केला जातोय. वेळेअभावी आपण सामूहिक सन्मान करतोय. विनंती आहे. अक्षय शिंदे, अविनाश शेत्रे, विशू पाटेकर, अक्षय शिंदे, रमेश बेकरे, विजू मोरे, नितेश ठोंबरे, रोशन चाळके, दीपक वाघे. त्यानंतर सीमारेषेचा ताबा, बाउंड्री लाईन, ज्यांनी खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनची भूमिका म्हणजेच बाउंड्री मॅन ज्यांनी आजच्या दिवसात ही भूमिका चोख बजावली असे उमेश नाचरे, सूरज येदरे. तदनंतर उमेश नाचरे, सूरज येदरे, आपण या आपला सन्मान केला जातोय. त्यानंतर खऱ्या अर्थानं मित्रांनो कुठलाही स्पर्धा असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, अजूनही कुठला कार्यक्रम असू दे, बॅकस्टेजच्या पडद्यामागचा कलाकार किंवा पडद्यामागचा माणूस खूप महत्त्वाचा असतो. आणि बॅकस्टेज ज्यांनी सांभाळलं किंवा बॅकस्टेजला ज्यांनी काम पाहिलंय असे आमचे लेजंड मोहन नांदगावकर यांचा सन्मान केला जाईल. मित्रांनो SK स्पोर्टच्या माध्यमातून मोहन नांदगावकर यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर खऱ्या अर्थानं YouTube लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 चांद लावले असे सन्माननीय अजित उतेकर AV लाईव्हचे सर्वेसर्वा यांचा सन्मान केला जाईल. आपण या आपला सन्मान केला जातोय. अजित उतेकर, मी रवींद्र रामाणी सरांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. अजित उतेकर यांचा सर या आपला सन्मान केला जातोय. तदनंतर या स्पर्धेदरम्यान मंडप आणि याची पूर्ण भूमिका ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेला अजून छान छान लावले असे जगदीश दादा डेकोरेटर्स यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय जगदीश दादा आपण या आपला सन्मान केला जातोय. मी रामाणे सरांना विनंती करतोय आपण जगदीश सरांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धा ज्यांनी चालवली, स्पर्धा बोलून दाखवली असे समालोचक सिद्धेश उतेकर आणि आनंद नाचरे, सतीश रांगळे यांचा सन्मान केला जातोय. मी सिद्धेश आणि आनंद यांना विनंती करते आपण या आपला सन्मान केला जाईल. सिद्धेश, हॅलो. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सर्वांसमोर आपल्या वाणीतून सर्वांसमोर पोहोचवली ते सिद्धेश उत्तेकर सर, आनंद नात्रे सर आणि सतीश रांगळे सर. गॉगरचा आवाज तिघांचाही सामूहिक सत्कार केला जातोय. धन्यवाद सर. असंच सहकार्य नेहमी करत राहाल अशी अपेक्षा. यस, नक्कीच आपल्या अपेक्षेचा भंग कधी होणार नाही. यस, पहा यस पहा मी विनंती करतोय संदीप दादा वाघे यांचा सन्मान केला जाईल. मी SK स्पोर्ट यांना विनंती करतोय. त्यानंतर मंगेश राऊत यांचा सन्मान केला जातोय. यस चला सर्वांचा सामूहिक सत्कार केला जातोय. म्हणजेच पहा मी तर थोडासा वेळ होतोय ना, वेळेअभावी आपण सर्वांचा सामूहिक सन्मान करतोय. विजयजी मोरे, त्यानंतर या सर्वांनी मित्रांनो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अनेकांनी हातभार लावलेत. या सर्वांचे आभार व्यक्त. अक्षयजी शिंदे या आपणही कामगिरी पाहिले. त्यानंतर रोहित असेल, संकेत असेल, रोहित, संकेत, SK स्पोर्टचे सर्व सहकारी.
यस 1 फ्रेम. वन फ्रेम ऑल सपोर्टर. यस थँक्यू धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं पहा ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतात त्या बक्षीस वितरणाकडेच आपण वळतोय. पहा मित्रांनो या स्पर्धेदरम्यान प्रथम द्वितीय चषक आणि सकाळच्या दुपारच्या सत्रात आपण पोट भरून जे जेवलात आणि त्याच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं आणि नेहमीच सर्व बहुतेक स्पर्धेना वागरता वगैरे ज्यांच्यामध्ये सहकार्य केलं जातं असे कौंडरगावचे सुपुत्र आमचे मित्र आणि नक्कीच आमच्यावरती प्रेम करणारे रवींद्रदादा रामाणे यांचा सन्मान केला. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत आणि त्यांचे आभार व्यक्त करा मित्रांनो. कारण प्रथम चषक तर द्वितीय चषक त्यानंतर जेवणाची व्यवस्था यांच्या माध्यमातून पाहिली गेली असे रवींद्रदादा रामाणे यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद थँक्यू. त्यानंतर आणि पहा मित्रांनो खऱ्या अर्थानं स्पर्धा SK स्पोर्ट्सची असली तरीसुद्धा स्पर्धेवरती एक लक्ष ठेवणारा किंवा स्पर्धेमध्ये काय घडणार काय होणार आहे कशा प्रकारची आपल्याला स्पर्धा आयोजित करावी लागेल त्यानंतर कोणत्या अडचणी भासणार नाहीत त्याच्यावरती लक्ष ठेवून असणारा एक व्यक्तिमत्व आणि शिरगावचे सुपुत्र सुनीलजी ठोंबरे यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सुनीलजी ठोंबरे यांना आपण या मी SK स्पोर्ट यांना विनंती करतो आपण सुनीलजी ठोंबरे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेदरम्यान मालिकावीर ट्रॉफी चषक त्यानंतर बेस्ट बॅट्समन ज्यांच्यामध्ये चषक मिळालेत असे पानबुडी कलामंचाचे सर्वा रमेशदादा भेकरे यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय SK स्पोर्टना रमेशदादा भेकरे यांचा आपण सन्मान करायचा आहे. थोडासा उशीर होतोय मित्रांनो परंतु खऱ्या अर्थानं ह्या वर्षातील ही शेवटची स्पर्धा आहे टेनिसची आणि धन्यवाद थँक्यू. आणि पहा मित्रांनो या आपली जी 10 बक्षिसं होती सामनावीरासाठी इलेक्ट्रॉल पावडर केळी असतील त्यांना पाण्याची बॉटल असेल संकेत चांदिवडे यांच्या माध्यमातून आपल्या सहकार्य केलं त्यांचे आपण संकेत चांदिवडे या आपला सन्मान केला जाईल. अभियद्रे त्यानंतर अजून एक सन्मान आपला शिल्लक आहे यांच्या माध्यमातून या स्पर्धेत पण आपल्याला सामन्यासाठी केळी ज्यांनी उपलब्ध केली होती असे संदीपजी मांजरेकर आणि दीपक ठोंबरे आपण या आपला सन्मान केला जातोय. या दीपकजी ठोंबरे आपलेही आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक सहकार्य केलं तर आपलेही आभार व्यक्त करतोय. SK स्पोर्टच्या माध्यमातून संदेशदादा काताळकर यांच्या हस्ते आपला सन्मान केला जातोय. यस पहा मित्रांनो कोणाचा सन्मान चुकून जर राहिला असेल आपण SK स्पोर्टच्या माध्यमातून या चॅलेंजर ट्रॉफीच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कुणीही राग मानू नये. आपली स्पर्धा आहे आपलं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे पुढील वर्षी सुद्धा. धन्यवाद. चला या स्पर्धेमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पारितोषिक वितरणाकडे वळतोय. या स्पर्धेमध्ये मित्रांनो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे त्याचं नाव आहे साहिल पारदळे. शौर्य फायटर संघाचा उत्तम झेल टिपला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे साहिल पारदळे. या आपला नक्की चषक देऊन आपण सन्मानित करतोय.
संदेशजी मते आपणास मी विनंती करतोय की आपण साहिल पारदळे यांना सन्मानित करायचंय. साहिल या आपला सन्मान केला, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. हो आहे. तदनंतर या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय, त्याचं नाव आहे आर्यन. शौर्य फायटर्स संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करतोय, मी मोहन दादांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करायचंय. कारण पहा मित्रांनो, मोहन दादांनी सुद्धा अनेक मैदानं गाजवलेत आणि आज एक युवक मैदान गाजवताना दिसतोय. म्हणजेच ज्यांनी मैदानं गाजवलेत त्यांच्या हस्ते सन्मान होणं गरजेचं आहे. आर्यन याचा सन्मान केला जातोय मोहन दादा नांदगावकर यांच्या हस्ते. आर्यन यांचा यस सन्मानित करायचं आर्यन याला. तदनंतर मी विनंती करतोय संदीपजी मांजरेकर यांना आपण आर्यन याला शूज द्यायचे आहेत. आपल्या माध्यमातून शूज आहेत, दोघांनी या. आर्यन ठमरे शिरगावचा सुपुत्र आहे मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात मात्र मैदान गाजवलं आर्यन यानं. वा, चांगली कामगिरी केली, सुरेख कामगिरी केली. तदनंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाजाचा किताब जातोय. उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय, त्याचं नाव आहे दीपेश. माही 11 संघाचा एक विस्फोटक फलंदाज दीपेश. आपण या आपलाही सन्मान केला जाईल. रमेश भेकरे यांना मी विनंती करतोय आपण दीपेश यांना सन्मानित करायचंय. तदनंतर पहा या ठिकाणी शैलेश ठोंबरे याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालं होतं. मी विनंती करतोय उमर मुकादम, शैलेश ठोंबरे आपण या आपल्या 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालं होतं. मी विनंती करतोय उमर मुकादम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालं होतं. विनंती करतोय SK स्पोर्ट यांना आपण ते 200 रुपयाचं कॅश प्राईज द्यायचंय. सन्मानित केलं जातं शैलेश ठोंबरे यांना. विजयजी मोरे आपण या. यस या ठिकाणी या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरलाय दीपेश. माही 11 संघाचा 28 चेंडूमध्ये जवळजवळ 72 धावा 62 धावा या ठिकाणी ठोकल्या होत्या मित्रांनो. तदनंतर या स्पर्धेमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं मोठी कामगिरी केली, चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलाय सकाळच्या सत्रापासून, असा आपला पालपेनेगावचा सुपुत्र मालिकावीरचा किताब जातोय रोहित मांडवकर याच्याकडे मित्रांनो. रोहित मांडवकर या, आपला सन्मान केला जाईल. चेतन चॅम्पियन संघाकडून खेळत असताना त्यानं 3 झेल टिपले, त्यानंतर 61 धावा आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये केल्या आहेत आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजय सुद्धा संपादन करून दिलाय. रोहित मांडवकर याचा सन्मान केला जातोय. मी रमेशजी बेकरे यांना विनंती करतोय आपण या मालिकावीरचे चषक दिलं जात आहे. त्यानंतर
एस के स्पोर्टच्या माध्यमातून एक उत्कृष्ट बॅट आहे त्यांचा सन्मान केला जातोय. पहा मित्रांनो, 2 पारितोषिक वितरण अजूनही बाकी आहेत, परंतु त्याआधी कालच्या दिवसात जरा कृपया अक्षय शिंदे आपला संघ घेऊन थोडे पुढे या. त्यानंतर दीपकजी वाघे आपण थोडे जवळ या. कालच्या दिवसात ज्यांचा वाढदिवस होता असे तवसाळगावचे सुपुत्र आर्यन वाघे यांचा या ठिकाणी केक कटिंग करून आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. त्यानंतर उद्याच्या दिवसात ज्यांचा वाढदिवस आहे असे शौर्य फायटर्स संघाचे संघ मालक आपले मित्रांनी क्रिकेटवरती प्रेम करणारे आणि सर्वांना सहकार्य करणारे रवींद्र दादा रामाने यांचा उद्या वाढदिवस आहे. आज आपण सेलिब्रेट करतोय. दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आरू जरी मी क्रिकेट खेळत नसलो तरी सुद्धा मागे अनेकांजवळ मैत्रीचे संबंध आहेत असं व्यक्तिमत्व आर्यन वाघे आरू या नावानं प्रसिद्ध आहे ग्वागर तालुक्यात. याचा मित्रांनो या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो. तसंच त्यांच्या समवेत उद्या ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे रवींद्रदादा रामाणे यांचा सन्मान वाढदिवस साजरा केला जातोय. यस आरू हॅलो आर्यन, जरी तू क्रिकेट खेळत नाहीस पण आज तुझा वाढदिवस साजरा केला जातोय म्हणजे तुझे फॅन फॉलोईंग सुद्धा किती असतील. टाळ्या वाजून जाऊ दे आर्यन याच्यासाठी. आरू काय म्हणशील, आजचा दिवस कसा वाटतोय काय? ओके थँक्यू. चला आपण केक कटिंग करूया. बार बार जो दिन आए, बार बार जो दिन आए, तुम जियो हजारों साल, ए मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. चला केक कापू द्या. म्हणून एक गाणं, दुःखड व्हायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चला दोघांसाठी टाळ्या वाजू त्या. वाढदिवस सेलिब्रेट केला जातो या ठिकाणी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तो मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चला मित्रांनो, खऱ्या अर्थानं जापानाची वाट पाहताय. थोडासा उशीर झाला, आपल्याला सगळ्यांना फोटो काढायचे आहेत, परंतु पहा या स्पर्धेतला उपविजेता ठरलेला संघ आहे. त्या संघाचं नाव आहे मित्रांनो चॅम्पियन चेतन. चेतन चॅम्पियन या संघाला आपण विनंती करते आपण या. आपल्याला एक चषक दिलं जात आहे. चला चेतन चॅम्पियन अक्षय शिंदे आपला संघ घेऊन या. मी रामाणे साहेबांना विनंती करतोय, रोशन महाडिक आहे मित्रांनो, अक्षय शिंदे आपला पूर्ण संघ घेऊन या. चला यस या ठिकाणी पहा मित्रांनो, या स्पर्धेदरम्यान
द्वितीय पारितोषिक दिलं जात आहे रवींद्रदादा रामाणे यांच्या माध्यमातून आणि या द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय चेतन चॅम्पियन. धन्यवाद, थँक्यू. तदनंतर या स्पर्धेत अंतिम विजेता ठरलेला संघ आहे त्या संघाचं नाव आहे शौर्य फायटर्स. चला या आपल्याला सन्मानित केलं जात आहे. चला सुनीलजी ठोंबरे, रमेश ठेकरे, एस के स्पोर्ट, संदेश काताळकर, तदनंतर आपले सर्वांचे मित्र संदीपदादा मांजरेकर, उमर मुकादम, सर्वांनी या अंतिम चषक प्रदान केलं जात आहे. या अंतिम चषकावरती नाव कोरणारा संघ आहे रवींद्रदादा रामाणे यांचा शौर्य फायटर्स. धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एस के स्पोर्ट्स आयोजित एस के स्पोर्ट्स चॅलेंजर ट्रॉफी 2026 या ठिकाणी संपन्न होते. कुणाचं जर नाव घ्यायचं चुकून राहिलं असेल आम्ही आयोजकांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद, थँक्यू.